तासन तास पाण्यात उभं राहून तप करणारे संत, माशांनी पाय कुरतडले तरीही ज्यांचं ध्यान कधीच भंगलं नाही, असे हे गगनगिरी महाराज. नाथ संप्रदायातील महान योगी. अनेक भक्त त्यांना गुरुदत्तांचा अवतार मानतात. पुण्यापासून अवघ्या 70 किलोमीटर आणि मुंबईपासून फक्त 90 किलोमीटर सह्याद्रीच्या हिरव्यागार कुशीत धबधबे आणि धुक्यांनी नटलेलं हे निसर्गरम्य ठिकाण म्हणजे खोपोलीतील गगनगिरी महाराजांचं पवित्र मठ. पण गगनगिरी महाराज नेमके कोण होते आणि त्यांना गगनगिरी महाराज हे नाव कसं मिळालं, यामागे एक रंजक कथा आहे. तर चला जाणून घेऊया. इसवी सन 1606 मध्ये सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मंडुरे गावात गणपतराव आणि विठाबाई यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. महाराजांचं मूळ नाव श्रीपाद गणपतराव पाटणकर असं होतं. अवघ्या 7व्या वर्षात त्यांनी नाथ संप्रदायाची दीक्षा घेतली. परंपरेनुसार ही दीक्षा सांगली जिल्ह्यातील 32 शिराळा परिसरात घेतल्याचे सांगितले जाते. त्यानंतर चित्रकूट, बद्रीनाथ, हरिद्वार, दिल्ली आणि अनेक तीर्थक्षेत्रामध्ये त्यांनी कठोर तपश्चर्या केली. काही काळ कोल्हापूर जवळील दाजीपूरच्या घनदाट जंगलात साधना केल्यानंतर ते गगनगडावर आले. अनेक वर्षे त्यांनी या गडावर कठोर तप केला. अशी